महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एसटीच्या दरात दिनांक 25 जानेवारी 2025 पासून महाराष्ट्र शासनाने प्रवासी सेवेत 15% दरवाढ केली आहे। या संदर्भात एकीकडे महाराष्ट्र सरकारने दरवाढ नवीन एसटी खरेदीसाठी तसेच जुन्या गाड्या दुरुस्ती करण्यासाठी केल्याचे म्हटले आहे। सध्या हे महामंडळ आर्थिकदृष्ट्या तोट्यात चालण्याचेही महामंडळाकडून सांगण्यात आले। दुसरीकडे प्रवासी सेवेत 15% दरवाढ करून एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे की काय, या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने सोलापूर बस स्थानकावर जाऊन दरवाढी संदर्भात प्रवासी वर्गास विचारले असता काही जणांनी ही दरवाढ जाचक असल्याचे तर काही जणांनी दरवाढ एका दृष्टीने योग्यच असल्याचे सांगितले। अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया दिसून आल्या। भाड्यामध्ये वाढ झालेली आहे, प्रमुख परवडण्यासारखी आहे। एकीकडे सरकार निधीसाठी 50% कमी करते आणि इकडे काही एसटी भाडं वाढवते, म्हणजे दोन्ही कोणते सरकारचीच भरती व्हायला लागली। हे असं करणाऱ्या सर्वसामान्य लोकांचं फार हाल होत आहे। त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचं जे दैनंदिन जीवनाचं जे आर्थिक गणित आहे ते विस्कटायला लागलं। त्यामुळं एसटी भाडं कमी व्हावं अशी आमची मागणी। माझं नाव नामदेव गायकवाड। तिकीट भाड्यामध्ये आता 15% वाढ झाली, पण ही कुठल्याही हिशोबाने वाढवली माहीत नाही। शासनाने पहिले बोलले की आता सर्व भाव कमी होईल वगैरे, माणसांना काम धंदा नाही आहे, रोजगार नाही आहे, रोजगाराला हमी भाव नाही आहे, तरीसुद्धा ही 15% वाढ हे सरकार हे माणसाच्या मानगुटीवर बसले भाड्यावरच्या डाळ धरून असं हे स्पष्ट होते जिथून। म्हणजे आम्ही जे मत दिलं कुठल्याही सरकार स्थापनेला ह्याचा मोबदला आम्हाला अशा तऱ्हेने मिळतोय, हे खूप शर्म भाववाढ वाढली जी योग्य आहे। सध्या महामंडळ हे लॉसमध्ये आहे, कारण महिलांना हाफ तिकीट घेतल्यामुळे सगळे लॉसमध्ये झालेले आहे, लाडकी बहीणमध्ये लॉसमध्ये झालेले आहे। सामान्य लोकांसाठी महामंडळ जर चालायचं असेल तर तिकीट वाढ ही योग्य आहे। भाडेवाढीचं कारण ते महामंडळ सांगतं की त्यांना नवीन बस खरेदी करायच्या आणि त्यांच्यावर कर्जाचा बोजा आहे, कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली, त्या हिशोबाने भाडेवाढ मी म्हणतो की ठीक आहे, एक्सपेक्टेड आहे किंवा बोलण्याचं आधी होतं। त्या मानाने बसमध्ये सर्व्हिस, गाड्यांचं मेंटेनन्स, गाड्यांचं बंद पडणं आहे, गाड्यांमध्ये असणारे कुठलेली सीटं किंवा आता हे जे आम्ही चालू आहे कलबुर्गला त्याचं मिसमॅनेजमेंट असतं की इतके सारे एक्स्ट्रा गाड्यांनी सोडणं, हे सगळं ते जर नीट करणार असतील, वेल मॅनेज करणार असेल तर मग आपण ते भाडेवाढ पॉझिटिव्हली एक्सेप्ट करू। माझं नाव बाळासाहेब बिराजदार। भाड्यात जर जरी वाढ झाली तर ही योग्य नाही। शासनानं व्यवस्थित पद्धतीनं आपलं पण भाडे दर कमी करून श्रीकांत जोळीकर, तर आज शासनाने जे 15% जे वाढ केलेली आहे, तर वाढ केली ठीक आहे, जास्त केलेली कमी करायला पाहिजे, ठीक आहे केले तर केली, पण सुविधा सुखसुविधा नाही। आज प्रत्येक बसमध्ये पाहतो आपण नुसतं गर्दी आहे, आणि तुम्ही या रोडला जर बार्शी सोलापूरच्या रोडला जर बघितलं की दररोज 2-3 बस बंद पडलेल्या असतात। करण्याबद्दल काय नाही आहे, भाड खूप मोठी झालेली आहे आणि गर्दी भरकम सर्व भरलेले आहे। तर एका ठिकाणी भाववाढ आहे, एवढी मोठी गर्दी आहे, सर्वसामान्य माणसं ना टू व्हीलर ना वापरू शकत नाही, ना फोर व्हीलर वापरू शकत नाही, आणि शासनाचे हे बस वापरतात। बस वापरलं तर त्याला भाव वाढ आहे, भाव वाढला आले तर बी जागा भेटत नाही आहे, एवढं गर्दीत अवघड आहे असं बघायला। शासनाने एका ठिकाणी असं महिला मंडळाला 50% देतो आहे, आणि अशा ठिकाणी कसं होतं की जे फुल तिकीट देत आहे तो उभारून जातो आणि हाफ तिकीटवाला जे आहे तो बसून जातो। हे असं विरोधाभास आहे, एवढं विरोधाभास आहे की कधी कधी काय करावं असं प्रश्न पडतो की एवढं मायबाय सरकारला माने की एस टी वाढवा आणि भाववाढ एवढं करून आता मागे घ्यावं आमची। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।